नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज कृषी विकास प्रदर्शनाचा चौथा दिवस। पाठीमागच्या 3 दिवसापासून प्रदर्शनाला शेतकरी बांधवांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे। आजच्या दिवशी देखील या प्रदर्शनाला सकाळी 9:30 वाजता सुरुवात झाली आणि सकाळपासूनच महाराष्ट्रातील शेतकरी या प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचले। आजच्या शेतकरी चर्चासत्र या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती लाभली ती म्हणजे मातीशास्त्रज्ञ डॉक्टर महेश चौदार सर यांची। महेश चौदार सर यांनी पेशी विज्ञान केंद्र व जैवतंत्रज्ञान विभाग भारत सरकार या ठिकाणी कार्य बजावलं आहे। त्यांनी शाश्वत शेती या विषयावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। संपूर्ण महाराष्ट्रातून प्रदर्शनाला आज शेतकरी उपस्थित राहिले होते। प्रदर्शनामध्ये आजच्या दिवशी शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती। प्रदर्शनामध्ये येताना शेतकऱ्यांनी आपली नावं नोंदवली आणि प्रदर्शनाचा पुढील टप्पा बघितला। शेतकरी बांधवांनी नवनवीन व्हरायटींची पाहणी देखील केली, प्रतिनिधींशी चर्चा केली आणि व्हरायट्याबद्दल प्रतिक्रिया देखील दिल्या। आजच्या शेतकरी चर्चासत्र या कार्यक्रमामध्ये महेश चौदार सरांनी शेतकऱ्यांना शाश्वत शेती या विषयावरती मार्गदर्शन केलं। त्यांनी शेतकऱ्यांना ग्लोबल वॉर्मिंग, जैवतंत्रज्ञान आणि माती विज्ञान या विषयावरती सखोल असं मार्गदर्शन केलं। पाहुयात चौदार सर नेमकं काय म्हणाले। जर आपल्या जमिनी वाचवायच्या असतील तर ह्या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे। कारण सांगतो, रासायनिक शेती नको सगळे म्हणतील, तुमच्यापैकी प्रत्येकाला मान्य असेल रासायनिक शेती नकोच। आता तुम्हाला उद्या ताप आलाय, डॉक्टरकडे जायचे काढा पिऊन बसतो आणि तो ताप टीबीचा आहे, काय करणार? ह्याचा विचार पाहिजे की नाही? आत्ता लगेच एक अडचण आहे, ही एक अडचण आहे। 10 लोकांसाठी माझी एक अडचण आहे, माझी एक अडचण आहे, माझी एक अडचण आहे, माझी एक अडचण आहे। उपयोग काय त्याचा? सोल्युशन पाहिजे। ही माझी अडचण आहे, आता सांग, तिथं केमिकल लागेल? 100% नकोच। कार्यक्रमानंतर अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध नर्सरी बांधव उमेश फुलारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। उमेश फुलारी सरांना झेंडू शेतीबद्दल मोठा अनुभव आहे। पाठीमागील 25 वर्ष झालं त्यांनी झेंडू शेतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम देखील केलं आहे। आपल्या नर्सरीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचून फुल शेतीबद्दल कन्सल्टन्सी देण्याचं काम केलंय। त्यांच्या अनुभवातून शेतकऱ्यांना खूप काही ऐकायला मिळालं। त्यांच्या मार्गदर्शनावर शेतकऱ्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं फुलारी सरांनी अगदी व्यवस्थितपणे दिली। शेतकऱ्यांना फुल शेती लागवडीपासून अगदी हार्वेस्टिंग पर्यंतचे सगळे नियोजन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितलं। त्यांच्या भाषणानंतर आष्टागावचे प्रगतशील शेतकरी आणि कृषी सल्लागार मनोज गाजे सर यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। आधुनिक शेतीबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली आणि व्यवस्थापन मधील महत्त्वाच्या गोष्टी जसे की पाणी व्यवस्थापन, ड्रिंचिंग, खत व्यवस्थापन यासारख्या अनेक गोष्टींचा उलगडा त्यांनी आपल्या भाषणातून केला। उपस्थित शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीमध्ये येणाऱ्या समस्या देखील त्यांना विचारल्या। गाजे सरांनी अतिशय योग्य आणि सोप्या पद्धतीने त्यांची उत्तर दिली। महाराष्ट्रातून आलेल्या प्रगतशील शेतकरी बांधवांनी नर्सरी धारकांचे आणि डीलर बांधवांचे आर्डोर सीड्सच्या वतीने सन्मान देखील करण्यात आले। सन्मान सोहळ्यानंतर आभार प्रदर्शन झालं आणि शेतकरी चर्चासत्र कार्यक्रमाची सांगता झाली। त्यानंतर शेतकरी आर्डोर सीड्सचे सर्व डेमो प्लॉट पाहणी केली, वेगवेगळ्या व्हरायटींची माहिती जाणून घेतली। उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि अशा रीतीने आजच्या दिवसाची सांगता झाली। पाहुयात उद्याच्या दिवशी कृषी विकास प्रदर्शनामध्ये नेमकं काय काय घडतंय।